न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं BBSM या प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये सोसायट्यांचा सहभाग आहे। जवळपास 107 सोसायट्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। ही लीग कशा पद्धतीने पार पडली आहे याविषयीची अधिक माहिती घेऊया। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भवानी शिवाजी। बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन आणि पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष व स्पर्धेचे आयोजक समीर बाबूराव चांदेरे यांच्या माध्यमातून BBSM म्हणजेच बानेर बालेवाडी सूस म्हाळुंगे सोसायटी प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष समीर बाबूराव चांदेरे यांनी महाराष्ट्राचे युवा नेतृत्व पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं। यामध्ये जवळपास 160 संघांनी सहभाग घेतला। अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात देशातील प्रथम कीर्तन करण्याचा मान लाभलेले जगद्गुरु कृपांकित भाषाप्रभू हरिभक्तपरायण डॉक्टर पंकज महाराज गावडे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी गावडे महाराजांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष सर कार्यवाह महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन बाबूराव चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष समीर बाबूराव चांदेरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, राष्ट्रवादी पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर, राष्ट्रवादी पुणे शहर जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, राष्ट्रवादी पुणे शहर उपाध्यक्ष सागर बालवडकर, माजी स्वीकृत सदस्य औंध प्रभाग समिती बालम सुतार, उद्योजक संकेत शहा, बडवे ग्रुपच्या अध्यक्षा सुप्रिया बडवे, पूजा किरण चांदेरे, माजी नगरसेवक विनोदन्ना ओरसे, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, उद्योजक मेहुल शहा, प्रशांत भाऊ प्रभाळे, दत्तात्रय भाऊ जाधव, बाळासाहेब आहेर, सुरेश मामा जोंजाळ, विजय भाऊ बकुळ, हर्षद बोडके, उमेश भंडारी, अमित भाऊ सावंत, आशिष तलसानिया, साहिल वाघमारे, मनोज बालवडकर, अजय साबळे, शुभम मातले, प्रसाद चौगुले, प्रशांत कडू, श्रीधर स्वामी, मोहित बराटे, सूरज चव्हाण, नम्रता बोदर, अच्युत लांडगे, मिलिंद बालवडकर, योगेश वराडे हे उपस्थित होते। तर मला इतका आनंद झालाय की आपणचं मला किती कौतुक करावं असं वाटतं। बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीने ह्या ज्या स्पर्धा आहेत आणि ज्याचं आयोजन समीर भाऊ इतक्या आनंदाने करतायत, मला असं वाटतं की हा सगळा आनंद आपण देतोय समाजाला। म्हणजे मी समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाजामध्ये ही क्रीडा संस्कृती तुमच्या असणाऱ्या अॅनाटॉमी सायन्स शरीरशास्त्र हे सगळं जपलं पाहिजे। पुण्यासारख्या एका IT हब मध्ये या सगळ्या विविध सोसायटीज आहेत जिथं वेगवेगळ्या प्रांतातून लोक येत आहेत आणि या लोकांच्या जीवनामध्ये मला काय नेमकी करता येईल, त्यांचा आनंद तो कसा पुन्हा मिळेल यासाठी इतकं सुंदर नियोजन। म्हणजे मला असं वाटतं की पुणे शहरातलं हे सगळ्यात सुंदर नियोजन असेल जिथे महिलांच्या 40 टीम आहेत आणि पुरुषांच्या 120 टीम आहेत आणि समीर भाऊंचं इतकं मायक्रो प्लॅनिंग आहे। म्हणजे तुम्ही इथलं हे स्टेडियम पाहिलं, इथली लाईट व्यवस्था पाहिली, हा जो ट्रॅक आहे ट्रॅक पाहिला, आउटफील्ड पाहिली, त्याच्यानंतरची जी सिस्टीम आहे ती अतिशय सुंदर आहे। आणि मला असं वाटतं की महिलांच्या जीवनामध्ये आपण जो आनंद देतोय, जो हिरावला गेलेला आहे, तो आनंद हे सगळ्या बहिणींचे आशीर्वाद समीर भाऊंना मिळतील। त्याचबरोबर पुरुष मंडळी ते देखील एक स्वतःचा विश्वामध्ये असतात किंवा संसार करत असताना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात। ते सगळं करताना आज एक वेगळ्या पद्धतीचं फ्रीडम, मेंटली फ्रीडम घेऊन ते इथे येणार आहे आणि जीवनाचा जो हरवलेला आनंद आहे तो शोधण्याचा प्रयत्न इथे करणार आहे। म्हणजे मी पण इथे 1-2-3 बॉल ज्यावेळी मी खेळलो त्यावेळी मी माझ्या त्या लाईफ मध्ये गेलो। बिफोर 20 इयर्स 25 इयर्स ॲगो मी जो काही क्रिकेट खेळत होतो, त्यामुळे या सगळ्यांच्या जीवनामध्ये हा आनंद देण्याचा प्रयत्न या फाउंडेशनच्या वतीने जो होतोय
त्यासाठी मी समीर भाऊंना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांना मी असे आशीर्वाद देईन की अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या स्पर्धा त्यांनी आयोजित कराव्या। ही क्रीडा संस्कृती माणसाच्या जीवनाशी खूप रिलेट करते। म्हणजे आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर स्पोर्ट्स एक असं माध्यम आहे जिथे जय आणि पराजय दोन्ही बाजू आपल्याला समजतात आणि क्रिकेट सारखं त्याच्यामध्ये अवेअरनेस खूप सारा आहे लोकांचा। तर तिथे जर सगळी लोक एकत्र आली, एकत्र एकमेकाचा आनंद पाहिला, यांची मनं सुखावणार आहेत आणि याच्यातनं लोकांचा फिटनेस च्या संदर्भातला अवेअरनेस वाढेल आणि याच्यातनं एक वेगळा मेसेज सगळ्या पुणे शहरात राज्यात जाईल। आणि समीर भाऊंचं मी मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन। आपल्या सर्वांसाठी कामाच्या व्यापातून आपल्या सर्वांच्या धकाधकीच्या जीवनातून स्वतःसाठी वेळ मिळावा म्हणून या महाराष्ट्र राज्याचे युवा नेते आदरणीय पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचबरोबर माझे मार्गदर्शक आदरणीय बाबूरावजी चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं आपण या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या लीगच्या माध्यमातून आपल्या सर्वांमधील संघ भावना असेल, आपली गुणवत्ता असेल, निर्णय क्षमता असेल, यासारखे गुण वाढणारच आहेत की ज्या पद्धतीने आपण आपलं कुटुंब असेल, आपलं करिअर, आपली कामं, या सर्व गोष्टींकडे ज्या पद्धतीने आपण बारकाईने लक्ष देतो, हे लक्ष देत असताना आपण देखील आपल्या शरीरावर, आपल्या आरोग्यावर देखील तेवढ्याच बारकाईने लक्ष दिलं पाहिजे। त्यामुळं रोजच्या रोज व्यायाम करणे, त्याचबरोबर मैदानी खेळ खेळण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न करणे। या स्पर्धेमध्ये जय पराजय होत राहणार आहे, त्यामुळं सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने या स्पर्धेला देखील सामोरे गेलं पाहिजे। तर आमची बाणेर बालवडी सूस मालूम मधल्या सर्व नागरिकांची इच्छा आहे की एक आपल्या भागामध्ये क्रिकेटचं ग्राउंड देखील एक मोठ्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्या ग्राउंडला स्वर्गवासी लता मंगेशकर क्रीडा नगरी हे ग्राउंडला नाव देऊन सर्व नागरिकांना, खेळाडूंना ते उपलब्ध होता आलं पाहिजे। यासाठी देखील मी सर्व आपल्या खेळाडूंच्या वतीने साहेब तुम्हाला मी विनंती करतो। मी कबड्डीचा सचिव या नात्याने तुम्हाला सांगतो, क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी भरीव कामगिरी केली। खेलो इंडिया या नावाखाली विविध स्पर्धा या देशामध्ये त्यांनी ऑर्गनाइज केल्या आणि यामध्ये कबड्डी या खेळाचा समावेश होता। आमच्या संघाचा अनुज गावडे आणि विकास जाधव या दोन खेळाडूंची निवड झाली। ते आता गुजरातला साई इथे सराव शिबिरासाठी गेलेले आहेत। त्यांना प्रत्येकी दर महिन्याला 10,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळणार आहे। आज हे सुद्धा काम मोदी साहेबांनी खूप चांगलं केलं। अजितदादांनी सुद्धा खेळाडूंसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद केली, आर्थिक मदती केल्या, नोकरीसाठी त्यांना प्राधान्य द्यायचं काम केलं। असे अनेक कामं मग अजितदादा पवार साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे असतील, हे सुद्धा या महाराष्ट्रामध्ये मोदी साहेबांच्या आणि शाह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगल्या प्रकारे काम त्या ठिकाणी करतात। संयोजन समितीला माझी विनंती राहील, किमान तुम्ही 10% तरी बक्षीस द्या। म्हणजे 10 नंबर पर्यंत बक्षीस दिलं तर माझ्या 5व्या क्रमांकावाल्याला सुद्धा या ठिकाणी बक्षीस मिळणार आहे। म्हणजे आपण किमान 10% बक्षीस देण्याचं स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना निर्णय घेतलेला आहे आणि ही जबाबदारी राहुल दादा आपण उचललेली आहे। पण काल तुम्ही म्हणाला की हे बक्षीस कमी होतंय। या स्पर्धेमध्ये
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी 25,000 रुपये, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज प्रत्येकी 20,000 रुपये आणि अंतिम फेरीतील उत्कृष्ट खेळाडू 15,000 रुपये अशी बक्षिसं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये जे संघ विजय होतील त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि जे पराभूत संघ होतील त्यातील खेळाडूंनी नाउमेद न होता पुढच्या वर्षी होणाऱ्या पर्व 4 स्पर्धेमध्ये 1 वर्षभर मेहनत करा आणि विजय संपादन कसा करता येईल असा मनापासून प्रयत्न करा ही अपेक्षा व्यक्त करतो. माननीय पार्थदादा अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहराचे युवा शहराध्यक्ष समीर भाऊ बाबूराव चांदेरे यांनी सोसायटी अंतर्गत क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या असता बानेर बालेवाडी सूस माळुंगे या सर्व प्रभागातल्या सोसायटी अंतर्गत वेगवेगळ्या सोसायट्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करून दिले आहे. त्या प्लॅटफॉर्मचे ह्या वेळेस BBSM 3 म्हणजे असं पर्व 3 चालू झालेलं आहे. ते त्याच्यात तुम्ही सहभाग बघता की पहिल्या पर्वापेक्षा हे पर्व खूपच अधिक जोमाने व अधिक उत्साहाने सर्वांनी सहभाग घेतला असून ह्या वर्षी 160 टीमांनी सहभाग घेतला आहे. त्याच्यात 40 ते 45 टीम्स ह्या महिलांच्या आलेल्या आहेत. सोसायटीमधून महिला बाहेर पडल्या आहेत व त्या स्पोर्ट्स असेल किंवा क्रिकेट या खेळांमध्ये सहभागी होऊन आपले बानेर असेल, पुणे असेल, बालेवाडी, सूस माळुंगे याचं या शहराला रिप्रेझेंट करत आहे. नमस्कार, माझं नाव ऋषाली अरविंद देशमुख दराडे आणि आजच्या आपल्या या BBSM अर्थात बाणेर बालेवाडी महाळुंगे सूस या स्पर्धेचं इथे उद्घाटन झालेलं आहे. अतिशय जोरदार इथे उद्घाटन झालेलं आहे. हा या स्पर्धेचा 3रा पर्व आहे आणि तब्बल 160 संघ याच्यात आहे. 120 पुरुषांचे आणि 40 महिलांचे संघ आणि एकदम जोरदार नृत्य इथे आतिषबाजी झालेली आहे आणि सगळे अतिशय उत्साहात आहे आणि आम्ही खेळायला खूप उत्सुक आहोत. थँक्यू. आता फायनली ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो या उद्घाटन समारंभाची तो आता पार पडलेला आहे. याची तयारी जवळपास आम्ही कमिटी मेंबर्स, आमचे नगरसेवक बाबूराव चांदेरे, पुणे शहराचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर भाऊ चांदेरे, आम्ही सगळे मिळून जवळपास या इव्हेंटची तयारी गेले 1-1.5 महिना करत आहोत आणि कुठेतरी आज एक मोठा भार ओझं कमी झाल्यासारखं आता वाटतंय आणि पुढचं सगळ्यात मोठं ओझं आहे ते म्हणजे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडायची. तसं तर या स्पर्धेचा हा 3रा सीझन आहे. 2022 सालापासून ते आता 2024 साली पहिला सीझन झाला, दुसरा आला, तिसरा आला. हा 3रा सीझन सुद्धा पहिल्या 2 सीझन सारखाच आम्हाला यशस्वीरित्या पार पाडायचा आहे. बघू काय होतंय, कसं होतंय. याच्यात पुरुषांच्या 119 संघ सहभागी झालेले आहेत आणि महिलांचे 40 संघ सहभागी झालेले आहेत आणि विशेष म्हणजे ह्या टोटल 159 संघांमध्ये फक्त सोसायटीतील रहिवासी आहेत. याच्यात एकही कुठला ओपन किंवा राष्ट्रीय कॅटेगरीतला खेळाडू नाहीये. हा इव्हेंट जो बाबूराव चांदेरेंच्या संकल्पनेतून घेण्यात आलेला आहे तो फक्त या भागातील सोसायटीतील रहिवाशांसाठी घेण्यात आलेला आहे आणि नक्कीच पाहूयात आता पुढचे 10 दिवस कसा क्रिकेटचा थरार चालतोय ते. मी स्वतः खूप एक्साइटेड आहे कारण माझी सुद्धा टीम आहे. सो लेट्स सी कसं होतंय ते. Hello, I'm from Yashwin Anand Society and this is the first time I'm participating, but my team have won last year already. So it's really nice seeing the energy over here. The inauguration is already done. I'm loving the energy here. We are going to play for next 10 days and really excited, enthused there and just loving out. नगर टीम से आकांक्षा कुमार और यह मतलब कि the entire environment is superb over here right now. It's all pumping up for the real game and we have been waiting since quite some time, almost I think 1 month we have been practicing every day in day and night and the entire thing looks like all set up right now with like colorful t-shirts and everyone is all pumped up. So we are just waiting for it to start and move on with the cricket. Baburao Chandra sir and everyone who was in the organizing committee, I think they've done a fab job getting up this place together and it is looking beautiful with like the entire setup is looking all like ekdam
एक्चुअल स्टेडियम के जैसे they've set up the entire place. I think the organizing committee has done a superb job with setting up the place. Thank you so much. बाबूराव चांदेरेंनी जे हे लीगचं आयोजन केलंय ते आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळवून दिलाय लेडीज साठी पण, की छान तुम्ही येऊ शकता, तुम्ही परफॉर्मन्स देऊ शकता. आणि यावेळेस जे नियोजन झालं आहे ते फार एकदम मीन्स मायन्यूट डिटेल्स पण आहेत, ते त्यांनी जे छान रित्या सगळं आयोजन केलेलं आहे. आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल आम्ही खरंच खूप थँकफुल आहोत. आणि आमची लास्ट इयर पेक्षा यावेळेस चांगल्याने प्रॅक्टिस होऊ शकली. आम्ही लास्ट पूर्ण 1 वर्ष आम्ही म्हणजे या प्रतियोगितेचं ना खरंच आम्ही एक वेट करत होतो की ही कधी येईल आणि मग आम्ही कशा प्रकारे इथे पार्टिसिपेट करायचा वगैरे. यावेळेस टीम पण आली आहे, सो बघूया. आणि खरंच खूप धन्यवाद. So my name is Ashlesha. I belong to the Parkland Society. We are in Balewadi. So this is our first time with the BBSM actually, and we are so excited. Yesterday only I was hearing the Sadhguru's lecture, and I heard that cricket is India is a cricket. So cricket is the only thing which brings the people together. आणि आमची पूर्ण टीम खूप खुश आहे, खूप एक्साइटेड आहे खेळण्यासाठी. अदरवाइज जो डलनेस आमच्यामध्ये आलेला होता फुल्ली आता आम्ही खूप चार्ज अप आहोत आणि आम्ही प्रॅक्टिस केलेली आहेत, आम्ही खेळतो आहे, कनेक्ट वाढलेले आहेत. आणि या प्लॅटफॉर्ममुळे आम्हाला खूप जास्ती एक इनर पीस येतोय. सो मी एवढंच म्हणेन असे इव्हेंट झाली पाहिजे ज्यामुळे लोक एकमेकांशी कनेक्ट करू शकले पाहिजे. सो थँक्स BBSM. हे दरवर्षी झालं पाहिजे बिकॉज द वे इट ब्रिंग्स पीपल टुगेदर लाईक इन द सोसायटी. आमची जी टीम झाली आहे, अदरवाइज आय मीन वी वुडंट हॅव कम टुगेदर फॉर एनीथिंग. अँड स्पोर्ट्स इज द ओनली थिंग लाईक वी आर कनेक्टेड सो पॉझिटिव्हली. अँड एस्पेशली द क्रिकेट वन, कारण की इंडिया हा क्रिकेटने फार जुळलेला आहे. Thank you so much. Myself Nisha, and I'm from Riviera Society, Malunge, and I will be very grateful to Chandare sir to give us these type of opportunities, especially for women. They have make all the organization as per the women's. They keep in that mind and make dinners and everything so that women they can participate and freely they can enjoy their event. And one more thing that it will be very difficult to get these opportunities at this stage of life, and we got this opportunity because of this event only. Good evening everyone, this is Jayashree Verma from Vedant Residency, Susgaon, Pune. I am very grateful to Mr. Chandere for organizing such a wonderful event in Mahalunge place. It's a treat to my eyes to watch so many people together coming up for a common thing, that is cricket. Like cricket is loved by everyone, but today when I saw so many people, especially the female teams, there are so many teams coming together. The housewives and all those who are restricted to kitchen and their offices, today they are here to play together. So be bold, be beautiful, and be you. Yeah, thank you so much. Yeah, we're good. Hey, hi, this is Adip Rashi from K Square, and we're happy to see this program. As you know that the season of IPL is started, we have SPL as well here, and very thankful to Mr. Chandere and for the organization which has been, his association which has built the cricket pitch, and we are ready for the boundaries here. Thank you very much. This is Mayur Tande from K Square Premier. If we are grateful to Mr. Chandere, cricket is not just a game for us, it is a religion for us. ये एक समन्वय का एक भावना लेके आता है, एक संगठन लेके आता है. सारे सोसाइटीज है और हम एक दूसरे के साथ खेलते हैं, हम एक परिवार बन गए और अब वो हमारे घर पे आते हैं, हम उनके घर पे आते हैं. So thank you very much Chandre for this one, and I'm blessed that this will continue for us. बाबूराव चांदेरे फाउंडेशन जे क्रिकेटचं इथं नियोजन केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने राबवलं गेलेलं आहे. यामध्ये मिडल एज, यंग एज यासारख्या खूप साऱ्या प्लेयर्सचा पण फायदा होतोय. त्याच निमित्तानं इथं ज्या सोसायटीज आहेत, सूस, माळुंगे, बालेवाडी, बानेर या भागातल्या जे पण काही सोसायटी आहेत त्यांना पार्टिसिपेट चांगलं करता येत आहे. फक्त पुरुषच नाहीत तर महिलांना पण या गोष्टींचा खूप चांगला फायदा होतोय. आणि आजूबाजूचे जे लोक आहेत ते एकमेकांची या क्रिकेटच्या निमित्तानं एकत्र येऊन त्यांची कनेक्टिव्हिटी पण खूप चांगली होत आहे. यंदा हे आमचं पहिलं वर्ष आहे. यामध्ये बाबूराव चांदेरे व समीरभाऊ चांदेरे यांच्या मार्फत जे काही हा क्रिकेटचा सोहळा म्हणता येईल तो बीबीएसएमच्या नावाने आपण बानेर, बालेवाडी, सूस, माळुंगे या सर्व सोसायट्यांना एक कुठेतरी जी पिढी आपले खेळाडू पण किंवा आपले जे खेळाडू ती मागे विसरून आलेली आहे तर यांच्या मार्फत ती जागृत होईल अशी आशा आहे.
आणि हे सुंदर असं नियोजन केल्याबद्दल चांदरे आप्पांचं किंवा समीर भाऊंचं त्यांच्या पूर्ण फाउंडेशन आणि त्यांच्या टीमचं आमच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो.